नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञुभला, वोळख तू. ज्ञानेश्वरीतील अध्याय 2, ओवी क्रमांक 366. दुसऱ्या अध्यायातील शेवटच्या 18 श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञ पुरुषाचं वर्णन केलं आहे. ते संपत येतं त्या ठिकाणची ज्ञानदेवांची ही ओवी आहे. स्थितप्रज्ञाच्या लक्षणात अगदी पहिला उल्लेख येतो तो अंतःकरणातून सर्व कामना निपटून टाकण्याचा. आत्म्याच्या ठाई मन स्थिर व्हायचं असेल तर ते प्रथम वासनांच्या मोहातून बाहेर पडलं पाहिजे. हे सहज समजण्यासारखं आहे. माणसाचं मन निस्वार्थ व्हावं आणि ते परोपकाराकडे वळावं अशी इच्छा असेल तर त्याच्या मनातला सारा स्वार्थ आधी नाहीसा झाला पाहिजे. तसंच हे आहे. त्यामुळे स्थिर प्रज्ञाच्या या साऱ्या वर्णनात कामना नष्ट होण्यावर आणि मन आत्म्याकडे वळण्यावर सारा भर आहे. हवी असलेली उपभोगाची वस्तू मिळाली नाही तर माणसाच्या मनाचा कसा चडफडाट होतो किंवा इंद्रिये ताब्यात ठेवली नाहीत तर बुद्धी भरकटत जाऊन सर्वनाश कसा होतो याचं वर्णन येऊन जातं. त्याबरोबर संयमी पुरुष भोगाच्या मागं कसा लागत नाही आणि त्याचं मन ईश्वराकडे कसं वळलेलं असतं हा उल्लेखही येतो. या साऱ्या वर्णनातलं एक मर्म आहे ते असं की ज्ञानी पुरुषाच्या मनातही नित्य वासनांचा उद्भव होत असतो. हे सत्य नाकारलेलं नाही, पण त्यामुळे त्याच्या मनाचा प्रक्षोभ होत नाही. हा त्याचा सामान्य माणसापेक्षा असलेला निराळेपणा आहे. असं सारं सांगत सांगत अखेर भगवान म्हणतात की ज्याच्या साऱ्या वासना नाहीशा झाल्या आणि ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचं स्थिर असं भान उत्पन्न झालं त्या पुरुषाला परम शांतीचा लाभ होतो. अशा साक्षात्कारी पुरुषाचं वर्णन करताना आणि एकूण विषयाचा समारोप करताना या ओवीमध्ये ज्ञानदेव म्हणतात, ज्याला आत्मस्वरूपाचा बोध झाला त्याला परम आनंदाची प्राप्ती होते आणि तो पुरुष खरा स्थितप्रज्ञ होय. वासना तृप्तीचा आनंद तात्कालिक असतो तर आत्मज्ञानामुळे प्राप्त होणारा आनंद चिरंतर स्वरूपाचा असतो. म्हणून त्याचं वर्णन करताना ज्ञानदेव परम आनंद असे शब्द घालतात.